गई इंदिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहना दिये न भणिया, कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासनायोग 1008. भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आमच्या सुरू आहे आणि या चर्चा अंतर्गत आम्ही स्वतःचा शोध घेतो आहे. आम्हाला कोणत्या पर्यायीमध्ये आता जाणं योग्य आहे. 14 प्रकारच्या मार्गणांच्या अतीत अशी जी अगती, इंद्रियातीत, अकाय अशा प्रकारच्या भावांना प्राप्त करून आम्हाला ती पर्याय आमच्या जीवनात आम्हाला अपेक्षित आहे. आणि यासाठी आमचं आत्ताच नेमकं स्थान कुठे आहे, कुठून आम्हाला आमची यात्रा सुरू करायची आहे, हा प्रश्न आमच्या समोर आहे. ज्या ठिकाणी आम्ही आहोत तिथूनच आमची यात्रा सुरू होणार आहे. संज्ञी पंचेंद्रियत्व आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि या ठिकाणाहून अनेक जाती उपजातींमधून आत्ता आम्हाला 14 लाख मनुष्यांच्या ज्या जाती आहे त्यामध्ये आम्ही आहोत आणि तिथून आम्हाला आता मोक्षपुरी पर्यंतची यात्रा संपन्न करायची आहे. जातीचा तालिका आपण बघतो आहे आणि जातीच्या तालिकेमध्ये आमचं काल सुरू होतं लेशा 22 आणि 6 आणि 62 आणि 3. तर 22 याचा अर्थ मनुष्य, देव आणि तिर्यंच यांच्या जाती घ्यायच्या. मनुष्यांच्या 14 लाख, देवांच्या 4 लाख आणि तिर्यंचांच्या 4 लाख अशा मिळून 22 लाख जातींमध्ये 6 पण लेशा असू शकतात. 6 मध्ये देवांच्या बाबतीत भवनत्रिकामध्ये जो जन्म घेणार आहे त्याला अपर्याप्तक अवस्थेत 3 अशुभ लेशा पण असू शकतात आणि या दृष्टीने तिथे 6 लेशांचं कथन देव पर्यायीत बसतं. पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर मात्र शुभ लेशा भवनत्रिकांमध्ये देखील दिसतात. पण जोपर्यंत पर्याप्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत अशुभ लेशा देखील तिथे असलेली दिसून येते. उदाहरण आम्हाला प्रसिद्ध माहिती आहे द्विपायन मुनींचं. द्विपायन मुनी ज्यांना 7व्या गुणस्थानात असताना तैजस वृद्धीची प्राप्ती झालेली होती आणि त्यावेळेला काही निश्चित नव्हतं की शुभ तेजस निघणार की अशुभ तैजस निघणार. तैजस वृद्धीची त्यांना प्राप्ती झालेली होती. पण ज्या वेळेला त्यांनी द्वारका नगरीमध्ये प्रवेश केला आणि परिणामांमध्ये संक्लेशता उत्पन्न झाली त्याबरोबर त्यांची ती तैजस वृद्धी अशुभ तैजस रूपाने परिणत होऊन तशा प्रकारचं फळ त्यांना जीवनात मिळालं. देव आयु त्यांनी बांधलेली होती पण देव आयु बांधलेली असताना वैमानिक देवांच्या याच्यामध्ये जन्म न होता अग्नी काही देवते झाले. म्हणजे व्यंतरवासी भवनत्रिकामध्ये तशा प्रकारचे अग्निकुमार देव त्या ठिकाणी झाले भवनवासी देवांमध्ये. तर अशा प्रकारे त्यावेळेला त्यांची जी अपर्याप्तक अवस्था होती त्यावेळेला कृष्णलेशा होती. तर असं हे मनुष्य, देव आणि तिर्यंच यांच्या याच्यात 22 मध्ये 6 लेशा दिसतात आणि 62 मध्ये 3. तर 62 मध्ये 52 लाख पहिल्यांदा आपण घेऊन घ्यायच्या पूर्ण एकेंद्रियाच्या, नंतर द्विनेंद्रिय, तीनेंद्रिय आणि चतुरेंद्रिय यांच्या 6 आणि असंज्ञी पंचेंद्रियाच्या 4 लाख जाती अशा मिळून
62 लाख जातींमध्ये नारकी आणि बाकीचे सर्व असंज्ञी पंचेंद्रिय न घेता इथे नारकी घ्यायचा. 52 द्विनेंद्रियाच्या, तीनेंद्रियाच्या, चतुरेंद्रियाच्या आणि नारकींच्या 4 लाख. कारण आपण तिर्यंच 6 लेशामध्ये टाकलेले आहे, त्यामुळे अशा प्रकारचं इथे कथन लागतो. नंतर आमचं प्रकरण सुरू होतं. पर्याप्ती झाले होते, प्राण झाले होते, संज्ञा झालेल्या होत्या, उपयोग. उपयोगामध्ये आपल्याला परत ज्ञानोपयोग आणि दर्शनोपयोग दोन्हींची बेरीज करून हे आपल्याला प्राप्त होऊ शकतं. जसं 14 लाख मध्ये 12 प्रकारचा उपयोग, 8 ज्ञानोपयोग आणि 4 दर्शनोपयोग. 56 मध्ये 3. 56 मध्ये कोणते घ्याल? कुमती, कुश्रुत, कुअवधी. नाही, कुमती, नाही. कुअवधी. दर्शनोपयोग आणि ज्ञानोपयोग. 2 ज्ञानोपयोग आणि 1 कुश्रुत दर्शनोपयोग आणि 1 दर्शन. चक्षुदर्शन, हा, कुश्रुत, कुमती. अचक्षुदर्शन आणि 2 ज्ञान. कुमती, कुश्रुत. म्हणजे आपल्याला 56 म्हणजे 52 लाख एकेंद्रियाच्या, द्विनेंद्रियाच्या आणि तीनेंद्रियाच्या. कारण चतुरेंद्रियापासून चक्षुदर्शन सुरू होणार आहे, म्हणून 3 इंद्रियांपर्यंत 56 लाख जातींमध्ये 3 उपयोग, 2 ज्ञानोपयोगाचे आणि 1 अचक्षुदर्शन. 2 मध्ये 4 म्हणजे चतुरेंद्रियाच्या 2 लाख जाती आहे, त्याच्यामध्ये 4 उपयोग आणि 12 मध्ये 9 असंज्ञी पंचेंद्रिय, नारकी, देव आणि मनुष्याच्या आधीच येऊन गेलेले आहे. असंज्ञी, नारकी असंज्ञी पंचेंद्रियाचे 4 लाख, यांच्यामध्ये 12. हा, अशामध्ये 9 उपयोग. 9 उपयोग कोणते? 6 ज्ञानोपयोग आणि 3 दर्शनोपयोग. अवधी दर्शन. ध्यान. आता 14 मध्ये 16 ध्यान. 14 लाख जातींमध्ये 16ही प्रकारचे, मनुष्यांमध्ये 16ही प्रकारचे ध्यान असू शकतात. 4 मध्ये 9. 4 मध्ये हा कोणता आकडा घ्याल? संज्ञी पंचेंद्रिय, तिर्यंच्या गतीचे, नारकी. 4 मध्ये नारकी जीव, त्यांना 9 ध्यान असतात. 1 आज्ञाविचय, 4 अर्थ, 4 रौद्र आणि 1 धर्मध्यान, असे 4 मध्ये 9. 4 मध्ये 10 देवांच्या 4 लाख जाती, देवांच्या तिथे 10. नंतर 4 मध्ये 11 इथे तिर्यंच गती, 5वं गुणस्थान आहे ना, इथे तिर्यंच गतीत 11. आणि 58 मध्ये 8. 58 मध्ये चतुरेंद्रियापर्यंत सगळ्या 52 2 अशा या चतुरेंद्रियापर्यंत 58 जातीमध्ये 8 असे ध्यान असू शकतात. नंतर आश्रव. 14 मध्ये 55 प्रकारांनी आश्रव. मनुष्यांमध्ये कोणते कमी? वैक्रिय कमी. नंतर 52 लाख जातींमध्ये 38 प्रकारे आश्रव एकेंद्रियांचे. 2 मध्ये 40 द्विनेंद्रियाचे. नंतर 2 मध्ये 41 3 इंद्रिय. 2 मध्ये 42 3 इंद्रिय. 4 मध्ये 52 आणि 4 मध्ये 52 असंज्ञी पंचेंद्रिय. 4 मध्ये 51 नाही, 4 मध्ये 52 देव, 4 मध्ये 51 नारकी आणि 4 मध्ये 53 तिर्यंच. नंतर जाती आता स्वकीय लावलेली आहे आणि कुल आता 14 लाख मध्ये 14 लाख कुल, 52 मध्ये 52 लाख, 67 लाख, 2 लाख, 7 लाख कुल कोटी. म्हणजे त्या याच्यामध्ये 14 लाखात म्हणजे मनुष्यांमध्ये 14 लाख कुल कोटी,
52 लाखात म्हणजे एकेंद्रियाच्या ज्या आहे त्याच्यामध्ये 67 लाख कुलकोटी, द्विनेंद्रियामध्ये 7 लाख, तीन इंद्रियामध्ये 8 लाख, चतुरेंद्रियामध्ये 9 लाख, नंतर असंज्ञीमध्ये 25 लाख, 25 लाख कुल. नंतर 4 देवांमध्ये 6 लाख, हे नरकाचं आहे. 4 मध्ये 25 नरकाचं आहे, 4 मध्ये 26 देवांचं आहे आणि 4 लाखामध्ये 43.5 लाख हे तिर्यंचांचे आहे. अशा प्रकारे हे कुलकोटी लागले. इथपर्यंत समजलेलं आहे असं मी गृहीत धरते. ठीक आहे ना. 84 लाख आदि जातियों में कौन कौन सी जातियां ग्रहण करना चाहिए. 84 लाख जाती म्हटलं तर किती कशातल्या जाती गोळा करायच्या? सगळ्या चारी गती संबंधी. आता 66 लाख जो आकडा आलेला आहे, चार्ट मध्ये पण आलेला आहे 66 लाख बऱ्याच ठिकाणी. 66 लाख मध्ये काय काय धरायचं? तर एकेंद्रियाच्या 52 लाख, विकलत्रयाच्या 6, देवांच्या 4 आणि नारकींच्या 4, अशा 66 लाख जाती. 62 मध्ये एकेंद्रियाच्या 52, विकलत्रयाच्या 6 आणि नारकींच्या 4 लाख. जे आपण याच्यात लावलं ना 62 जाती, लेशामध्ये लावलं होतं. लेशामध्ये नाही, लेशामध्ये पण त्या नाही लावल्या आपण. हो, त्याच लावल्या. एकेंद्रिय, नंतर अशुभ नारकी आणि अशुभ लेशांसाठी लेशामध्ये 63, 62. नंतर 58 लावताना एकेंद्रियाच्या 52 आणि विकलत्रयाच्या 6. विकलत्रय 52 मध्ये एकेंद्रियाच्या जाती. 32 लाख जाती त्रसकायिक जीवांच्या, म्हणजे द्विनेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत पूर्ण. 22 लाख जाती मनुष्य, देव आणि पंचेंद्रिय तिर्यंच. 18 मनुष्य आणि पंचेंद्रिय तिर्यंच. आणि 12 लाख देव, नारकी आणि पंचेंद्रिय तिर्यंच. हे जे सगळे आकडे आले आहे ना, त्याचं स्पष्टीकरण त्यांनी इथे दिलेलं आहे. जातियों की प्ररूपणा किस प्रकार करनी चाहिए. जातीमध्ये योगाची प्ररूपणा. 52 लाख जाती. 52 लाख जाती कोणाच्या? एकेंद्रियांच्या. या एकेंद्रियांमध्ये योग किती? 3, औदारिक, द्विक आणि कर्मण. 6 लाख जाती विकलत्रयांच्या. योग 4, एक अनुभव वचन योग वाढेल. एक अनुभव वचन योग वाढला. 12 लाख जाती कुणाच्या? देव, नारकी आणि पंचेंद्रिय तिर्यंचांच्या. देव, नारकी आणि पंचेंद्रिय तिर्यंच. 13. तर यांना योग. 11 हा, ते अपेक्षेने हे केलेलं आहे. आरग्विक म्हटलं. हा, एक काढून टाकला म्हणून 11 लावले. आणि 14 लाख मनुष्यांना त्या ठिकाणी द्विक शिवाय 13. पंचेंद्रिय तिर्यंचों की 4 लाख जातियों में 4 योग भी होते हैं, क्योंकि असौदी पंचेंद्रिय जीवों के 4 योग भी होते हैं. 4 लाख जातीमध्ये दोन्ही संभव आहे. जर संज्ञी असेल तर त्यांना जास्त योग राहतील, असंज्ञी असेल तर 4 योग राहतील. कितनी जातियों में 13 योग होते हैं. किती जातींमध्ये 13 योग होतात? आत्ता लावलं. मनुष्या संबंधीच्या 14 लाख जातींमध्ये 13 योग, वैक्रिय द्विक कमी करून. कितनी जातियों में अनुभव वचन योग भी होता है. अनुभव वचन दोन इंद्रियापासून पूर्ण पंचेंद्रियापर्यंत. पंचेंद्रियापर्यंत आणि म्हणजे 84 तून 52 गेले, म्हणजे 2 32 लाख. 84 तून 52 गेले.
एकेंद्रियाचे 52 52. लाख जाती वेगळ्या केल्या की सगळ्यांमध्येच आहे ना अनुभव वचन हा, बाकी सगळ्यांमध्ये अनुभय वचन योग आहे. फक्त एकेंद्रियाचे काढायचे 52 लाख, बाकी सगळ्यांमध्ये अनुभय वचन योग राहतील. 6 लाख विकलत्रयामध्ये, पंचेंद्रिय जीवांमध्ये, देवांमध्ये, नारकींमध्ये आणि मनुष्यांमध्ये पण. कितनी जातीयांमध्ये एकच वेद होतो. कॉमन असणारा नपुंसक वेद वेद एकच. नारकीमध्ये एकेंद्रियाच्या 52, 52, विकलत्रयांच्या 6 आणि नारकींच्या 4. 4. बरोबर, नारकींच्या 4. अशा याच्यामध्ये फक्त एक नपुंसक वेद आहे. कितनी जातियों में नपुंसक वेद नहीं होता. देव संबंधी आणि 4 लाख. देवांच्या 4 लाख जातींमध्ये. 18 लाख जाति के स्थान में कौन सी कषाये नहीं पाई जाती. 18 भेद कशात लावलेला आहे? मनुष्य आणि पंचेंद्रिय तिर्यंच्या. तिर्यांच्या. याच्यामध्ये कोणते कषाय राहू शकेल किंवा राहू शकणार नाही. नाही पाहिजे ते म्हटलं. कोणसी कषाय नाही पाई जाती. अनंतानुबंधी चतुष्क, प्रत्याख्यान चतुष्क आणि संज्वलन चतुष्क. क्योंकि यह स्थान संयता संयत गुणस्थान संयम अथवा प्रत्याख्यानावरण चतुष्क से बनता है. पण 18 लाख जातीमध्ये पंचेंद्रिय तिर्यंच घेतले. पंचेंद्रिय तिर्यंच्यामध्ये लावायचं असेल तर अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरण चतुष्क 8च कषायांचा अभाव लावावा लागतो. 18 लाख जातीमध्ये 12 कषायांचा अभाव नाही लावता येत. किती याच्यात लावता येतो? 14 लाख जातीमध्ये 12 कषायांचा अभाव लावता येतो. परंतु तिर्यंचांमध्ये 8च कषायांचा अभाव लावावा लागतो. यांनी जे घेतलं ते सामान्य अपेक्षेने लावलं, पण तरीही लागत नाही. अनंतानुबंधी कारण याच्यामध्ये पंचेंद्रिय तिर्यंच आला आणि पंचेंद्रिय तिर्यंचांच्या 4 लाख जातींमध्ये फक्त 8 कषायांचा अनुदय संभवनीय आहे. अनंतानुबंधी चतुष्क आणि अप्रत्याख्यान चतुष्क. क्योंकि यह स्थान संयता संयत गुणस्थान संयम तथा प्रत्याख्यान से बनता है. इनमें जातियों में वेद एवं कषाय की प्ररूपणा किस प्रकार करनी चाहिए. जातींमध्ये वेद 18 लाख जाती मनुष्य आणि पंचेंद्रिय तिर्यंचांच्या, त्याच्यामध्ये किती वेद राहतील? तीनही वेद आहे. आणि कषाय किती राहू शकतील? 25. 25 पण कषाय राहू 25 शकतात. 62 लाख जातींमध्ये एकेंद्रियाच्या 52, विकलत्रयाच्या 6 आणि नारकींच्या 4 नपुंसक वेद आणि कषाय 2 वेदाशिवाय. 4 लाख जाती देवांच्या, तिथे देवांमध्ये 2 वेद राहतील. आणि कषाय 24. कितनी जातियों में 6 ज्ञान होते हैं. 6 ज्ञान देवांमध्ये होऊ शकतं, नारकींमध्ये होऊ शकतं, पंचेंद्रिय तिर्यंच्यामध्ये होऊ शकतं आणि मनुष्य का सोडले? 12 लाख त्यांना जाती. 8 घ्यायचे म्हणून. देवांच्या 4 लाख, नारकींच्या 4 लाख, पंचेंद्रियची इन 12 लाख जातियों में 6 ज्ञान होते हैं. पंचेंद्रिय तिर्यंचों की 4 लाख जातियों में 2 ज्ञान वाले भी होते हैं. ये ज्ञान असौज्ञी पंचेंद्रिय के होते हैं. इसी प्रकार पंचेंद्रिय तिर्यंच की 4 लाख जातियों में 3 दर्शन वाले और 2 दर्शन वाले भी जीव होते हैं. कारण ते जर असौज्ञी लावले तर त्यांना अवधी दर्शन अवधी ज्ञान होणारच नाही. त्यामुळे त्या ठिकाणी कुमती कुश्रुत होतील आणि चक्षु आणि अचक्षु 2 दर्शन होतील. जातियों में संयम की विवेचना. 14 लाख जातींमध्ये किती संयम? 14 लाख मध्ये 7ही संयम. 4 लाख मध्ये 4 लाख पंचेंद्रिय तिर्यंचांमध्ये 2 संयम. पंचेंद्रिय संयम
आणि असंयम. असे आणि 66 लाख जातींमध्ये एक असंही असंयमच. असंयम. परत ती नोट त्यांनी प्रत्येक वेळेला टाकली आहे की असंज्ञ असेल तर त्यांना असंयमच लावा आणि संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच असेल तर 5वं गुणस्थान त्यांना होऊ शकतं. कितनी जातियों में चक्षु दर्शन नहीं होता है. एक इंद्रिय पूर्ण केंद्रिय पासून 3 इंद्रिय तींद्रियपर्यंत म्हणजे 52 2 52 आणि आणि 56 अशा 56 जातींमध्ये चक्षुदर्शन होत नाही. कितनी जातियों में शुक्ल लेशा नहीं होती है. आता आपण अशुभ लेशा लावल्यात चार्ट मध्ये. 62 मध्ये 3 अशुभ लेशा आहे ना, म्हणजे शुक्ल लेशा तिथे होणारच नाही 62 लाख जातींमध्ये. एकेंद्रिय, विकलत्रय आणि नारकी यांच्यामध्ये अशुभ लेशाच होतात. शुभ लेशा, शुक्ल लेशा होणार नाही. कितनी जातियां सैनी असैनी दोनों के होती है. सौज्ञी आणि असौज्ञीच्या जाती कुणाच्या होतील. 4 लाख पंचेंद्रिय तिर्यंच्या. तिर्यंच्या 4 लाख. कितनी जातियां सैनी जीवों के ही होती है. 22 लाख. देव, नारकी आणि मनुष्य. नारकी आणि मनुष्य. देव, नारकी आणि मनुष्य 12 अशा लाख. 22 लाख जाती. 22 लाख जातियों में किस किस की जातियां लेनी चाहिए. कोणकोणत्या घ्याल त्याच्यात. देवांच्या 4 लाख, नारकींच्या 4 लाख, देवांच्या 4 लाख, मनुष्याच्या 14. नारकीच्या 4. असं पण घेता येते. देवांच्या, हा. पंचेंद्रिय तिर्यंच्या आणि मनुष्य असं पण घेता येते. असं पण पंचेंद्रिय तिर्यंचे घेता बी येते. घे, पण कारण वरचं पंचेंद्रियमध्ये दोन्ही असतात ना, संज्ञा असौज्ञी. दोन्ही आहे म्हणून त्यांनी वरचीच बरोबर आहे. देवांची 4 लाख, नारकींची 4 लाख आणि मनुष्यांची 14 लाख. 14 लाख जातियों में कितने गुणस्थान होते हैं. पूर्ण 14. 14 लाख जाती मनुष्यांच्या सगळेच गुणस्थान त्या ठिकाणी होऊ शकतात. विशेष रूप से 6ठे गुणस्थान से लेकर 14वें गुणस्थान में 14 लाख जातियां ही होती है. शेष गुणस्थानों में नरक आदि शेष गती संबंधी जातियां भी होती है. 6 पासून पुढे तर फक्त 14 लाख जातींमध्ये 14 गुणस्थानं बसू शकतात. कितनी जातियों में 5 पर्याप्तियां भी होती है. 5 पर्याप्ती कोणत्या जातीत होतील. 2 इंद्रिय, 3 म्हणजे 4. 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरेंद्रिय आणि असौज्ञ. म्हणून मात्र पंचेंद्रिय तिर्यंच की 4 लाख जातियों में 5 पर्याप्तियां भी होती है क्योंकि इनमें सैनी और असैनी दोनों प्रकार के जीव पाए जाते हैं. पण या ठिकाणी द्विनिंद्रिय जीवालाही 5 पर्याप्ती आहे. द्विनिंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरेंद्रिय आणि असौज्ञी पंचेंद्रियापर्यंत 5 पर्याप्ती लावावे लागतात. म्हणून त्या सगळ्या जाती याच्यामध्ये गर्भित करायच्या. इथे क्लिअर उत्तर नाही आलंय. कितनी जातियां में 10 प्राण भी पाए जाते हैं. सौज्ञी पंचेंद्रियामध्ये 10 प्राण 14 लाख मनुष्यांच्या, 26 लाख 4 लाख देवांच्या देव, आणि नारकी, 4 लाख देव. नारकी. 4 लाख पर्याप्त कवस्थेत असे घेता येते. आणि निवृत्त पर्याप्त कवस्थेत 7. 7 आणि मनुष्य म्हटलं तर 1, 2 कमी मनुष्यांचे 1, 2 कधी 14व्या याच्यामध्ये एकच राहते. त्याच्या आधी 14व्या याच्यात एकच राहतो. 4, 2 जसे कमी होत जातात. 4, 3, 2 असे पण प्राण राहू शकतात. 4 13व्या गुणस्थानात संपूर्ण जो कालावधी आहे 13व्या गुणस्थानाचा त्यावेळेला 4 प्राण राहतील. मग ज्या वेळेला त्यांनी योग निरोधाची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यावेळेला सगळ्यात पहिले कोणत्या प्राणाचा ते निरोध करतील. 4 प्राण आहे
वचनबल, कायबल, आयु आणि श्वासोच्छ्वास. आता योग पहिले निरोधाची प्रक्रिया करत असताना सगळ्यात पहिल्यांदा वचनबल, वचनबलाचा निरोध श्वासोच्छवास. करतात, मग श्वासोच्छ्वास, मग आणि मग काय बल कायबल, मग काय आणि बल मग शेवटी आणि मग 14व्या आयु. याच्यात आयु बल. आयु आणि आयु संपली की सिद्ध पदाची प्राप्ती. कितनी जातियों में केवल 3 उपयोग ही होते हैं. 3 उपयोग. एकेंद्रियापासून 3 इंद्रियापर्यंत 3च उपयोग आहे. एक दर्शन उपयोग, 2 ज्ञानोपयोग. हा. म्हणून 26 52 लाख एकेंद्रियाची, 2 लाख 2 लाख द्विनेंद्रियाची आणि 2 लाख 3 2 लाख इंद्रियवाल्यांची, यांना 3च उपयोग राहतील. किस किस जाती में कौन कौन सा ध्यान होता है. 14 लाख जातींमध्ये किती प्रकारचं 16 ध्यान होईल. 16 प्रकार. सगळ्या प्रकारचं, 16ही प्रकारचं. 4 लाख नारकींमध्ये आपण इथे हे बसवले प्राण ते कसे काय बसतील वहिनी 13व्या गुणस्थानातले. 13व्या गुणस्थानात वचन त्यांना म्हणजे पूर्ण हा जो तर काही त्यांचा कालावधी आहे तोपर्यंत त्यांना 4 प्राण आहे. वचनबल, कायबल, आयुष्य कायबल, आणि श्वासोच्छ्वास है ना, श्वासोच्छवास. 4 हो प्राण. मग आता समुद्घात संपला. समुद्घातातही परत प्राण कमी होतात आणि परत हम्म. मूळ स्थितीत आल्यानंतर परत 4 प्राण होतात आणि नंतर ते आता योग निरोध धारण करतात. योग निरोध धारण करत असताना 4 प्राणांपैकी पहिल्यांदा वचन बल प्राणाचा ते निरोध करतात. पहिल्यांदा वचन बल प्राणाचा, नंतर श्वासोच्छ्वासाचा निरोध होतो. त्यानंतर कायबल जे आहे, कारण सूक्ष्म क्रिया प्रतिपाती म्हणजे सूक्ष्म कायेमध्ये ते स्थित होतात म्हणून त्यांना सूक्ष्म क्रिया म्हणजे कायबल सूक्ष्म करतात म्हणून कायबल तिथे आहे आणि मग निरोध होतो. आणि शेवटी आयुष्याचा शेवट म्हणजे आयुष्याच्या निषेकाचा शेवटचा उदय येतो आणि आयुष संपते. पण हे तर आता 14व्या याच्यामध्ये गुणस्थानात पहा. जाईल की नाही. नाही, आयुचा हे निरोध. 3 13व्यात. आयुचा निरोध 14व्यात. हे 3 हा आधी मग तेच मला म्हणायचं होतं की 13व्यात. हे कसं बसेल. हे तर 14व्या गुणस्थानात जाईल की नाही आयु. आयु फक्त 14व्या गुणस्थानाचा अंत्य समय, त्यावेळेला मनुष्य आयुचा क्षय होतो. फक्त आयुचा आणि बाकी 3 13व्यात जातात. आणि जसे प्राण प्ररूपणा बघत असताना आपण काय लावलं, त्या ठिकाणी 4 प्राण जे आहे हे 4 प्राण कशात आहे आणि 6 प्राण कशात आहे. एकूण 10 प्राणाची प्ररूपणा आपण बघितली. त्यावेळेला आपण तो विषय बघितला की 5 इंद्रियावरण कर्माचा क्षयोपशम आणि 9 इंद्रियावरण कर्माचा क्षयोपशम असताना 5 इंद्रियांनी होणारे 5 प्राण आणि 1 मनोबल प्राण, हे 6 प्राण कर्माच्या क्षयोपशमात आहे. ज्ञानावरण कर्माच्या आणि वीर्यांतराय कर्माच्या क्षयोपशमात आहे. आठवलं. आणि नंतरचे जे 4 प्राण आहेत, 4 प्राण हे कर्माच्या उदयात आहे. वचनबल प्राण स्वर नाम कर्माच्या उदयात वचनबल प्राण आहे. आता काय केलं त्यांनी, योग निरोध केला म्हणजे वचन बलाला त्यांनी त्या ठिकाणी कन्वर्ट केलं, बंद केलं, म्हणजे स्वर नाम कर्माचा क्षय झाला. दुसऱ्या याच्यात ते स्त्रीमुख संक्रमणद्वारे पुढच्या याच्यात जातं नामकर्माच्या प्रकृतीत, कारण स्वमुखाने उदय फार कमी प्रकृतीचा होतो. तर असा स्वर नाम कर्माचा उदय पहिल्यांदा संपला. श्वासोच्छ्वास प्राणही कशात आहे, श्वासोच्छ्वास नाम कर्माच्या उदयात आहे ना. गती शरीर, त्याच्यामध्ये नामकर्माचे जे 93 प्रकार आहे त्याच्यामध्ये उच्छ्वास नावाचं एक नामकर्म आहे. म्हणजे उच्छ्वास नावाच्या नामकर्माचा पण आता अभाव झाला. त्यामुळे श्वासोच्छ्वास प्राण त्यांचा संपला. नंतर शरीर नामकर्माच्या उदयात काय बल आहे. शरीर नामकर्माचा उदय पण 13व्या गुणस्थानाच्या तिथपर्यंत अंत्यपर्यंत आला आणि नष्ट झाला
आणि शेवटी हम्म, आयु कर्माच्या उदयात आयु प्राण आहे, तो शेवटी संपला. हम्म. ठीक हो आहे. म्हणून हो क्षायोपक्षमिक प्राण 13व्या गुणस्थानात असण्याचं प्रयोजनच नाही आहे. हम्म. कारण हो आता क्षय झालेला आहे कर्माचा, म्हणून क्षायोक्षमिक हो प्राण पहिलेच चालले गेले, मग उरले 4. हो कारण हे कर्माच्या उदयात आहे. उदयात असल्यामुळे त्याचं ते फळ त्या ठिकाणी त्याचं ते आहे आणि वचन बल आहे, दिव्य ध्वनी कीर्ती आहे, त्या माध्यमातून त्यांचं वचन बल पण आहे. शरीर टिकून आहे अजून, म्हणून काय बल पण आहे. शरीर नामकर्माचा उदय असल्यामुळे आणि शरीर आहे म्हणून श्वासोश्वासही आहे. मग श्वासोश्वासही कमी कमी म्हणजे बंद झाला आणि ही सगळी हम्म. प्रक्रिया अशी संपन्न झाली. ठीक आहे. आता मनोबलासाठी मग नो इंद्रियावरण कर्माचा आपण घ्यायचं नाही. नो इंद्रियावरण कर्माचा क्षयक्षम नाही घ्यायचा. नाही, नाहीच आहे ना तिथे. मनोबल प्राण हा कधी संपला? आधीच संपलेला आहे. 12व्या पर्यंत आहे हे प्राण. 10 प्राण हम्म. कुठपर्यंत? 12व्या पर्यंत. बरोबर. आणि तिथे आता क्षय झालेला आहे. कोणत्या? ज्ञानावरण, दर्शनावरण आणि अंतराय कर्माचा. म्हणजे ज्ञानावरण म्हणजे नो इंद्रियावरण ज्ञानावरण कर्माच्या क्षयोपक्षमामध्ये भावप्राण म्हणजे कोणते? हे भावमन होतं आणि भावमन आता संपलं त्यांचं. म्हणून आता कार्य उरलं नाही. द्रव्यमन आहे, द्रव्यमनासाठी कर्म परमाणू, मनोवर्गणाचे कर्म परमाणू येत आहे. नो कर्म आहार सुरू आहे ना 13व्यामध्ये. हे पहा, 13व्यामध्ये नो कर्म आहार आहे की नाही आहे? त्यांना आहे. शरीरासाठी आवश्यक असलेले परमाणू येतात आहे की नाही? येतात आहे. इंद्रियाची रचना अजून कायम आहे आणि म्हणून नो कर्मामध्ये ते कर्म परमाणू मनाचे पण तिथे येत आहे आणि मन टिकून आहे अजून. म्हणजे द्रव्य मन टिकून आहे, भाव मनाचं कार्य संपलेलं आहे. ठीक आहे. उद्याला पाहू पुढचं. आता ते ध्यानाचं राहिलं, उद्याला घेऊ. पण जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.